नष्ट करायचा प्रयत्न केला असं ऐकलंय. हो, त्यांनी जाताना सिक्युरिटी कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग आणि लॉग फाईल्स सिस्टममधनं डिलीट करायचा प्रयत्न केला. म्हणजे कोणताही डिजिटल माग मागे राहू नये याची काळजी घेतली होती त्यांनी. हम्म. हे त्यांच्या प्रोफेशनल असण्याचं आणखी एक उदाहरण आहे. पण इथे एक आशेचा किरण पण आहे. असं म्हणतात की सायबर फॉरेन्सिक टीम काही बॅकअप फाईल्स किंवा सिस्टमच्या आत लपलेले काही डिजिटल ट्रेसेस तपासत आहे. काहीतरी हाती लागेल अशी अपेक्षा आहे. बरोबर. डिजिटल पुरावे पूर्णपणे नष्ट करणं खूप कठीण असतं, विशेषतः एवढ्या मोठ्या संस्थांच्या सिस्टममध्ये. काही ना काही डिजिटल फुटप्रिंट्स नक्कीच मिळतील अशी आशा आहे. अच्छा. पण जर चोर खरंच खूप हाय लेव्हलचे हॅकर्स असतील, तर त्यांनी हे फुटप्रिंट्स पण मिटवण्याचा किंवा चुकीचे पुरावे पेरण्याचा प्रयत्न केला असू शकतो. त्यामुळे तपास खूपच कॉम्प्लिकेटेड आहे. आणि हा तपास आता फक्त फ्रान्सपुरता मर्यादित नाहीये, बरोबर? आंतरराष्ट्रीय स्तरावर पण हालचाली सुरू झाल्यात.